Hello everyone, welcome to the session on communication skills. This is a part of add-on course on life skills for self-empowerment. And you all know communication affects and influences every aspect of human life, and that is why it is very important life skill for us to know about and to learn about. When we say communication, many a times it is misunderstood as it is only related to English. And that is why, in the beginning itself, I would like to say that this is not about only English, it is in any language that you use to communicate, and most importantly, that you will come to know later about that even without using a language, we speak a lot and we communicate a lot. आणि म्हणूनच आपण हा जो आजचा सेशन आहे हा दोन भाषांमध्ये घेणार आहे. फक्त इंग्लिश नाही तर आपण मराठीमधून पण याच्यातले काही मुद्दे समजावून घेणार आहोत. मराठीमध्ये कम्युनिकेशन स्किलला संप्रेषण कौशल्य असं म्हणतात. संप्रेषण म्हणजे विचारांची देवाणघेवाण. ठीक आहे. तर आता या सेशनला सुरुवात करूया. माझं नाव I am Dimple Mapari from Shankarlal Khandelwal Arts Science and Commerce College Akola. Once again, I welcome you all in this session on communication skill. As I said before, our language makes us human. It is human's distinguishing speciality that makes him or her stand out from the rest of the species. ज्याला आपल्या मराठीमध्ये आपण म्हणतो की भाषा हे मानवाचं व्यवच्छेदक लक्षण आहे. म्हणजे डिस्टिंग्विशिंग फीचर आहे जे इतरांच्या सोबत आपल्याला इतरांपासून आपल्याला वेगळं करतं. आणि जेव्हा आपण संवाद कौशल्य किंवा संप्रेषण कौशल्य याच्याबद्दल बोलतो तेव्हा भाषेचं खूप महत्त्व आपल्याला या ठिकाणी जाणवतं. ग्रेट इन्फ्लुएन्सर्स आर ग्रेट कम्युनिकेटर्स. जेव्हा आपण विचार करतो की कुणाला तरी प्रभावित करायचंय किंवा आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचवायचं आहे, तेव्हा आपल्याला लक्षात येतं की जोपर्यंत आपण प्रभावीपणे संवाद साधत नाही तोपर्यंत ती माहिती किंवा ती इन्फॉर्मेशन समोरच्या व्यक्तीपर्यंत तितक्या प्रभावीपणे कम्युनिकेट होत नाही. आणि म्हणून आपण इथे 2-3 उदाहरणं घेतली आहेत. पहिलं उदाहरण ऑफकोर्स तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, स्वामी विवेकानंद. त्यांचं फेमस शिकागो स्पीच सुद्धा आपल्याला माहिती आहे आणि त्याच्यानंतर जगाने त्यांची जी दखल घेतली ती सुद्धा आपल्याला माहिती आहे. स्वामी विवेकानंद हे खूप चांगले ओरेटर होते आणि त्यांची कित्येक भाषणं ही अत्यंत त्यांची सर्वच भाषणं ही अत्यंत प्रभावी होती. तरुणांना अत्यंत प्रभावित करून टाकणारी अशी त्यांची वाणी, असं त्यांचं भाषण, अशी त्यांची शैली होती. The second example is of Rahul Sankrutayan. He is called as the father of Indian travelogue literature. म्हणजे भारतामध्ये प्रवास वर्णन जे साहित्यामध्ये केली जातात त्याचा जनक असं राहुल सांकृतायन यांना म्हटलं जातं. बऱ्याचदा आपल्याकडे असं वाटतं विद्यार्थ्यांना की इंग्लिश डिफिकल्ट आहे, इंग्लिश कठीण आहे. तर त्यांनी राहुल सांकृतायन यांच्याकडे बघितलं पाहिजे. ही न्यू ऑलमोस्ट 30 लँग्वेजेस and not only knew but mastered them and could read and speak and write in those languages. बघा, a dozen of them including English, French, German, Tibetan, Pali, Sanskrit, Russian, Tamil and Arabic. तर एक व्यक्ती जर एवढ्या भाषा शिकू शकतो तर निश्चितचपणे आपण सुद्धा 2 किंवा 3 भाषांमध्ये चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट किंवा संवाद साधू शकलो पाहिजे. तिसरं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे आणि आपण बहुतेक प्रसंगांना सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण ऐकत असतो महत्वाच्या प्रसंगांना. आता सुद्धा 26 जानेवारीला आदरणीय पंतप्रधान आपल्या देशाला उद्बोधन करतील किंवा आपल्याला मार्गदर्शन करतील. तर नरेंद्र मोदी यांची सुद्धा जी शैली आहे किंवा यांची सुद्धा भाषण देण्याची जी पद्धत आहे ही अत्यंत प्रभावी आहे. ते कुठलीही भाषा वापरत असो, तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला लक्षात येईल की ही स्पीक्स ऑल द लँग्वेजेस व्हेरी फ्लुएंटली अँड ही हॅज अ कमांड ओव्हर देम. आणि म्हणूनच त्यांचं भाषण जो ऐकतो तो प्रभावित झाल्याशिवाय राहत नाही. नंतर आपण काही उदाहरणं घेऊ जगातली इतर लोकांची. याच्यातलं पहिलं उदाहरण तुम्हाला दिसतंय डावीकडनं ते म्हणजे रॉबिन शर्मा.
तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी द मॉन्क हू सोल्ड हिज फरारी नावाचं अतिशय बेस्ट सेलर असलेलं पुस्तक वाचलं असेल. त्याचे लेखक आहेत रॉबिन शर्मा अँड ही इज अ व्हेरी इन्स्पायरिंग अँड मोटिवेटिंग स्पीकर. खूप ठिकाणी ते मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीमध्ये IT कंपनीजमध्ये CEOजला भाषण देत असतात किंवा त्यांच्यासोबत चर्चा करत असतात आणि चांगल्या पद्धतीने कसं प्रभावी पद्धतीने कसं कम्युनिकेट करायचं याच्याबद्दल त्यांना मार्गदर्शन करत असतात. नंतरचं उदाहरण आहे ओप्रा विन्फ्रे यांचं. ओप्रा बद्दल तुम्ही ज्यांना माहिती नाही त्यांनी गुगल जरी केलं तरी तुम्हाला लक्षात येईल की किती मोठं व्यक्तिमत्व आहे. आणि त्यांचा जो ओप्रा विन्फ्रे शो आहे हा शो सुद्धा ओप्रा विन्फ्रे शो आहे हा शो सुद्धा अत्यंत चांगल्या कम्युनिकेशनसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीने लोकांना बोलतं करण्याची हातोटी किंवा कौशल्य किंवा कला यांच्याकडे आहे. आणि लोकांना साध्या सहज वातावरणामध्ये साधे साधे प्रश्न विचारून त्यांना बोलतं करून त्यांच्याकडनं जास्तीत जास्त माहिती कशी काढता येईल याचं कौशल्य या ओप्रा विन्फ्रे यांच्याकडे आहे. तिसरं उदाहरण हे तुमच्या तरुण पिढीचं अत्यंत आवडतं उदाहरण आहे. तुमच्यापैकी बरेच जण यांना ओळखत असाल. हे सुद्धा एक मोटिवेशनल स्पीकर आहे. इंटरनॅशनली खूप जास्त अक्लेम्ड आहेत आणि त्यांची भाषणं किंवा त्यांचं बोलणं ऐकायला खूप तरुण मुलांना आवडतं. त्यांचं नाव आहे संदीप माहेश्वरी. हे सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि कितीतरी मोठ्या क्राऊडला उद्देशून बोलत असतात. त्यानंतरचं उदाहरण आहे अर्थातच अमिताभ बच्चन यांचं. अमिताभ बच्चन यांची शैली किंवा स्टाईल याच्याबद्दल नव्याने काहीच सांगायची गरज नाही. ज्यांनी कोणी KBC हा शो बघितला असेल त्यांना ते अत्यंत चांगल्या पद्धतीने माहिती आहे. आता असं होऊ शकतं की तुम्हाला वाटेल की आम्हाला अमिताभ बच्चन व्हायचं नाही, आम्हाला ऍक्टिंग करायची नाही, आम्हाला संदीप माहेश्वरी व्हायचं नाही, आम्हाला ओप्रा विन्फ्रे कदाचित आमचं करिअर नसेल, मग आम्ही यांच्याबद्दल का जाणून घ्यायचं? तर हे सगळे लोक वेगळ्या वेगळ्या बॅकग्राऊंड्स मधून आलेले आहे आणि एक गोष्ट जी त्यांना इथपर्यंत घेऊन आली आहे ती म्हणजे त्यांचं सगळ्यात चांगल्या पद्धतीचं कम्युनिकेशन. लोकांसोबत, टीम सोबत, ऑडियन्स सोबत जे आहे त्या एका गोष्टीमुळे ते आज इथपर्यंत प्रवास करत या टोकावर किंवा या शिखरापर्यंत पोहोचले आहेत. मग या आजच्या प्रेझेंटेशनचं काय ऑब्जेक्टिव्ह आहे? कम्युनिकेशन स्किल मध्ये आपण काय शिकणार आहे? इट इज अ व्हेरी वास्ट टॉपिक and it might not be possible for me to cover it within an hour or two. Then we are going to just get the introduction of this topic. Rest you can explore yourself or you can study it on your own or you can read about it. There is a lot of material available nowadays on the internet and there are so many books also from where you can read. So today I am basically talking about right reading, listening versus active listening, speaking, writing, and to know or to let you know about the barriers of effective communication and to create an awareness about the global tongue that is English. आपण सगळेच कुठल्या तरी मातृभाषेमध्ये बोलत असतो आणि संप्रेषण हे फक्त इंग्रजी पुरतं मर्यादित नाही. पण आजच्या काळाची गरज ही भाषा आहे, इंग्रजी भाषा आहे. अँड दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आपण या भाषेमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीने कम्युनिकेट करू शकलो पाहिजे. या भाषेचा आपल्याला अडथळा व्हायला नको आपल्या प्रगतीमध्ये. उलट या भाषेचा आपल्याला जितका जास्त फायदा होईल तितका आपल्या प्रगतीसाठी आपल्यासाठी चांगला आहे. So these are the objectives of today's presentation. So before we move on, आपण एक छोटीशी ऍक्टिव्हिटी करूया. तुम्ही सगळ्यांनी एक पेन आणि पेपर तुमच्याकडे घ्या आणि हे जे पॉइंट्स दिले आहेत याचे रिस्पॉन्सेस तुम्ही नोट करा. तुम्हाला काय वाटतं किंवा असं तुमच्या बाबतीत झालंय का? हो किंवा नाही किंवा तुम्हाला काय वाटलं त्याच्याबद्दल लिहा. मी थांबेल 1-2 मिनिटं बिफोर यू ग्रॅब युअर पेन अँड पेपर. Meanwhile, I will read the topics or the points. You have to write down your feelings or emotions or whether that has happened with you or not. But the first point is think of any occasion when you said, what I mean is not that. है ना? बऱ्याचदा असं होतं आपल्याला समोरच्याला सांगावं लागतं की मला तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आपल्याला जसं म्हणायचं होतं तसं त्याच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आणि म्हणून आपल्याला सांगावं लागतंय की आय डिडंट मीन दॅट. बऱ्याचदा आपण असं म्हणतो यू डोंट अंडरस्टँड.
तुला कळत नाही. तुला का कळत नाही? कारण तुला कळेल असं मला सांगता आलं नसावं कदाचित. आय डिडंट अंडरस्टँड. तू जे सांगतोय किंवा तू जे सांगते आहेस ते मला कळलं नाही. व्हॉट? कुड यू प्लीज रिपीट? काय? पुन्हा सांगशील का? है ना, मोबाईलवरती बोलताना बऱ्याचदा असं होतं मध्ये एखाद्या वेळेस कनेक्शन ब्रेक वगैरे झालं तर आपल्याला ऐकायला येत नाही. टेक्निकल बॅरियर ज्याला आपण म्हणतो. है ना? किंवा कोणी बोलत असताना आपलं लक्ष जेव्हा दुसरीकडे जातं तेव्हा पण आपण कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही आणि मग आपण त्या व्यक्तीला म्हणतो की पुन्हा सांगशील का प्लीज? आय कांट लिसन टू यू. हा पण एक प्रसंग बऱ्याचदा होतो आणि नाउ अ डेज वी आर मूव्हिंग टू so many online sessions and online classes. Many a times the speaker has to make sure whether he or she is audible to the listeners or not. आणि म्हणून ते बऱ्याचदा विचारतात, am I audible? Am I audible? है ना, ते खातरजमा करून घेतात, सुनिश्चित करून घेतात, एन्श्योर करतात whether whatever they are speaking or he or she is speaking is reaching to the audience or not. I am not in the mindset to listen. बऱ्याचदा असं होतं की समोरचा कुणीतरी व्यक्ती आपल्याशी काहीतरी बोलत असतो, पण आपण त्याला म्हणतो की थांब, माझं सध्या काही मनस्थिती ऐकण्याची नाहीये. मेनी टाइम्स वी से दिस इज सो मोनोटोनस. रटाळवाणं आहे, कंटाळवाणं आहे. कधी कधी आपण असं म्हणतो दिस इज सो इंटरेस्टिंग. है ना, खूप छान आहे, खूप इंटरेस्टिंग आहे, अमेझिंग आहे. आय कांट फॉरगेट दोज वर्ड्स. बऱ्याचदा आपण म्हणतो की नाही, मी ते शब्द कधीच विसरू शकणार नाही. I still remember the words that motivated me, that console me, that helped me to stand again. है ना, असे शब्द ज्यांनी आपल्याला कधी प्रोत्साहन दिलेलं असतं, प्रेरणा दिलेली असते, ते शब्द आपण कधीच विसरत नाही. या वरच्या सगळ्या एक्सप्रेशन्स पैकी तुम्हाला जाणवले आहेत का? तुम्ही कधी बोलले आहात का? तुम्ही कधी वापरले आहात का? याच्याबद्दल तुम्हाला फक्त तुमच्या डायरीमध्ये पेपरवरती नोट करून ठेवायचंय. And remember, there is nobody in between you and your paper. It's only you and you. तुमच्या आणि तुमच्या पेपरच्या मध्ये दुसरं कोणीच नाहीये. त्याच्यामुळे अतिशय ऑनेस्टली तुम्हाला ते लिहायचे आहे. तुमचे रिस्पॉन्सेस लिहायचे आहेत. ओके. हॅव यू एव्हर फेल्ट लॉस्ट while लिसनिंग टू समवन? है ना, बऱ्याचदा आपण पुस्तक वाचत असतो आणि वाचताना आपली नजर फिरत असते आणि आपण पान पलटवतो. बट कुठला मागचा पॉइंट होता हे जर आठवायचा प्रयत्न केला तर बऱ्याचदा 1 पान 2 पान मागे जावं लागतं. इट हॅपन्स व्हाईल लिसनिंग ऑल्सो. कुणाचं तरी भाषण असतं किंवा कुणीतरी आपल्याशी बोलत असतो अँड वी आर इन आवर ओन थॉट्स और वी आर समवेअर वॉन्डरिंग इन आवर माइंड्स. How do you feel when someone looks into his or her mobile phone when you are talking to them? आहे ना, आजकाल मोबाईल म्हणजे खूप महत्वाचा झालाय, अविभाज्य भाग झालाय आपल्या जीवनाचा. आणि मिलेनियल जनरेशन जे आहे त्यांना तर मोबाईल थोड्या वेळासाठी पण दूर करावासा वाटत नाही. पण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा मोठे लोक किंवा कोणी आपल्याशी बोलत असतं आणि किंवा आपण कुणाशी बोलत असतो आणि तो व्यक्ती मोबाईल मध्ये बघत असतो. हाऊ डू यू फील? तुम्हाला कसं वाटतं जेव्हा तुम्ही समोरच्याशी बोलताय आणि त्याचं लक्ष त्याच्या मोबाईल मध्ये आहे? मग हे सगळं रिस्पॉन्सेस लिहिणं किंवा ह्या सगळ्याबद्दल माहिती करून घेणं महत्वाचं का आहे? बिकॉज व्हॉट एव्हर यू स्पीक दॅट इज नॉट गोइंग टू बी forgotten. It only can be forgiven. Be careful with your words. Once they are said, they can be only forgiven and not forgotten. आपण म्हणतो की शब्दांची जखम ही एखाद्या चाकू किंवा तलवारीच्या जखमेपेक्षाही जास्त त्रासदायक असते, कारण शरीरावरची जखम भरल्या जाऊ शकते, पण शब्दांनी मनावर जेव्हा एखादी जखम होते तेव्हा ती जखम भरल्या जात नाही. इथे आपल्याला असं म्हणायचंय की आपल्यामुळे जर कोणी दुखावला किंवा कुणाचा अपमान झाला तर तो व्यक्ती ते कधीच विसरत नाही आणि मग त्याच्या आणि आपल्या पुढच्या सगळ्या प्रवासामध्ये त्याच्या मनामध्ये ती एक खंत किंवा ती एक बोच आयुष्यभरासाठी राहते. म्हणून जेव्हा जेव्हा आपण समोरच्याशी बोलतो किंवा मेसेज करतो किंवा लिहितो तेव्हा तेव्हा खूप काळजी घेतली पाहिजे. कम्युनिकेशन मध्ये हा खूप महत्वाचा घटक आहे. टू बी व्हेरी केअरफुल अबाउट व्हॉट यू स्पीक. So let us start with the definition of the word communication. So Oxford Dictionary च्या मते it is an activity or process of expressing ideas, feelings or of giving people the information.
ऍक्ट ऑफ कम्युनिकेटिंग, ऍक्ट ऑफ इम्पार्टिंग, डिस्कसिंग, डिबेटिंग और कॉन्फरिंग. याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की संप्रेषण म्हणजे शेअर करणे, समोरच्याशी संवाद साधणे, आपली माहिती, आपल्याकडे असणारी एखादी न्यूज, एखादी बातमी किंवा जे काही नॉलेज आपल्याकडे आहे ते समोरच्यापर्यंत इम्पार्ट करणे किंवा पोहोचवणे. दॅट इज द डेफिनेशन ऑफ द वर्ड कम्युनिकेशन. ओके. मग आता डेफिनेशन आहे तर याची एक प्रोसेस सुद्धा आहे, एक प्रक्रिया आहे. हे कशा पद्धतीने होतं आणि हे आपण रोज कित्येकदा करत असतो, फक्त या प्रक्रियेची आपल्याला जाणीव नसते. जेव्हा जेव्हा आपण कुणाशी बोलतो, एखादा फोन रिसीव्ह करतो, एखाद्याच्या ईमेलचं उत्तर पाठवतो किंवा पत्राचं उत्तर पाठवतो किंवा इव्हन कुणी न बोलता सुद्धा आपण त्याच्याशी ज्या पद्धतीने कम्युनिकेट करतो, तेव्हा ही सगळी प्रोसेस होत असते. बघा, सुरुवातीला कोण आहे? सेंडर, म्हणजे ज्याला काहीतरी बोलायचं आहे किंवा सांगायचं आहे. तो सोर्स आहे, त्याच्यापासून ती इन्फॉर्मेशन सुरुवात होणार आहे. तो एन्कोड करतो. तो एका विशिष्ट पद्धतीने ती माहिती पाठवण्यासाठी तिला एन्कोड करतो. तो ठरवतो, मला बोलून सांगायचंय, मला पत्र लिहायचंय, मला SMS करायचंय, आजच्या तुमच्या काळामध्ये व्हॉट्सअप करायचंय, है ना? एन्कोड करतो त्या मेसेजला किंवा त्या माहितीला एका विशिष्ट सेट ऑफ सिम्बॉल्स मध्ये तो एन्कोड करतो आणि नंतर व्यक्त करतो. म्हणजे त्याद्वारे तो त्याला काय म्हणायचंय ते सांगण्याचा प्रयत्न करतो. देन ही डिसाइड्स और शी डिसाइड्स विच वे ही और शी हॅज टू गो. व्हर्बल आहे, बोलून सांगायचंय, समोरासमोर सांगायचंय, की नॉन व्हर्बल आहे, की भाषेचा वापर करायचा नाहीये. तुम्ही ट्रॅफिक सिग्नल बघितले असतील, तिथे भाषेचा वापर केला जात नाही. ओन्ली ऑन द बेसिस ऑफ द लाईट्स अँड इट्स कलर द ट्रॅफिक इज रेग्युलेटेड. बरोबर आहे. बऱ्याचदा विविध ठिकाणी लिफ्टमध्ये वगैरे आपण वेगळ्या वेगळ्या सिम्बॉल्स बघत असतो. ही पण नॉन व्हर्बल एक भाषा आहे किंवा बॉडी लँग्वेज आहे. याच्या माध्यमातून पण आपण बऱ्याचदा कम्युनिकेट करत असतो, है ना? तर तो ठरवतो कशा पद्धतीने माहिती पोहोचवायची आहे. मग चॅनल म्हणजे माध्यम. कोणतं माध्यम घ्यायचंय? समोर जाऊन प्रत्यक्ष भेटून बोलायचं आहे, टीव्ही आहे, रेडिओ आहे, इतर अनेक माध्यम आहेत. मग तो जी माहिती पोहोचवायची आहे, ती माहिती ज्याच्यासाठी आहे तो रिसीव्हर किंवा ऑडियन्स किंवा आपला श्रोता किंवा आपल्या समोर असलेला आपला ते ऐकणारा व्यक्ती. मग तो ऐकायचं असेल, समोरासमोर असेल तर बघतो सुद्धा आणि ऐकतो. मोबाईल असेल तर फक्त ऐकतो. आजकाल व्हिडिओ कॉल्स आहेत, आहे ना, बघतो आणि ऐकतो. परसीव्ह करतो. धिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. परसीव्ह म्हणजे अवबोध होणे, समजून घेतो की समोरचा काय बोलण्याचा प्रयत्न करतोय. गिव्हज अटेन्शन. जोपर्यंत रिसीव्हर लक्ष देत नाही तोपर्यंत ती माहिती चांगल्या पद्धतीने पोहोचत नाही. क्लासरूम मध्ये तुम्हाला माहिती असेल, बऱ्याचदा शिक्षक विचारतात, तुमचं लक्ष आहे का, है ना? वेदर यू आर फिजिकली अँड मेंटली प्रेझेंट इन द क्लास ऑर ओनली फिजिकली प्रेझेंट इन द क्लास, है ना? मग अंडरस्टँड्स द मेसेज. समजून घेतो, लक्षपूर्वक ऐकतो, समजून घेतो आणि ऍक्सेप्ट करतो आणि त्याच्यापर्यंत तो पूर्ण मेसेज जातो. तो त्याला मेसेजला ऍक्सेप्ट करतो किंवा त्या माहितीला किंवा त्या बातमीला किंवा तुम्ही जे काही सांगितलंय ते तो ऍक्सेप्ट करतो. आणि तसं झाल्यानंतर तो तुम्हाला फीडबॅक देतो. तो तुम्हाला प्रतिक्रिया देतो. तो तुम्हाला कळवतो, तो अग्री आहे की नाही, त्याला कळलंय की नाही, तो तसं करणार आहे की नाही, त्याला जमणार आहे की नाही, है ना, त्याच्यापर्यंत माहिती व्यवस्थितरित्या पोहोचली आहे की नाही. Until and unless this loop of feedback is there, the process is incomplete. जोपर्यंत समोरच्या रिसीव्हरची प्रतिक्रिया आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपली प्रोसेस ही इनकम्प्लीट असते किंवा अपूर्ण असते. म्हणून कोणत्याही कम्युनिकेशन मध्ये आपल्याला फीडबॅक, प्रतिक्रिया खूप महत्वाची आहे. तुम्हाला सगळ्यांना पण आवाहन आहे की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय, माझं बोलणं पटतंय की नाही, हे तुम्ही तुमच्या युट्यूबच्या कमेंट्स मध्ये लिहा किंवा आमच्यापर्यंत पोहोचवा. म्हणजे आम्ही याच्यामध्ये आणखी सुधारणा करू शकू, आणखी आम्हाला याच्यामध्ये बदल करता येतील. सो फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग एक चांगला कम्युनिकेटर कोण असतो? एक चांगला प्रभावी संवाद साधणारा व्यक्ती कसा असतो? तर आपण आपल्या डोक्यामध्ये एक इमॅजिन करा की कशा लोकांशी बोलायला तुम्हाला आवडतं, है ना? तुमच्या समोर सगळे गुण त्या व्यक्तीचे येऊन जातील एका मिनिटाच्या आतमध्ये. जेव्हा तुम्ही एक डोळे बंद करून एका मिनिटासाठी विचार करा की कोणाशी तुम्हाला बोलायला आवडतं. ती व्यक्ती असेल, तिचा चेहरा, तिचं व्यक्तिमत्व डोळ्यासमोर आणा. नंतर आणा डोळ्यासमोर की तुम्हाला तिच्याशी का बोलायला आवडतं, है ना? सगळ्यांशीच आपल्याला बोलायला आवडत नाही. काही लोक तर बोलायला लागले तर इतर लोक जरा पळून जाण्याचं बघतात, है ना?
तर सगळ्यांशी बोलावं असं वाटत नाही, पण काही लोकांशी आपल्याला मनमोकळेपणाने बोलावं असं वाटतं, आपल्या मनातलं सांगावं असं वाटतं, आपला काही प्रॉब्लेम शेअर करावा असा वाटतो. एखादा शिक्षक असतो, एखादा मेंटॉर असतो, त्याच्याशी आपल्याला बोलायला आवडतं. मग का आवडतं? कारण तो त्या पद्धतीचा एक व्यक्ती असतो, ज्याच्यामध्ये ह्या खालच्या सगळ्या क्वालिटीज असतात. है ना? मग पहिली क्वालिटी काय? बोलायला केव्हा आवडतं आपल्याला? जेव्हा कोणीतरी ऐकून घेणारं असतं. है ना? ऐकून घेणारा नसेल तर आपल्याला बोलता येणार नाही आणि चांगल्या पद्धतीने बोलावंसं वाटणार नाही. तुम्हाला काहीतरी सांगायचंय आणि समोरचा व्यक्ती सतत घाईत आहे, सतत निघतोय किंवा नंतर सांग असं म्हणतोय, तर आपला तिथे बोलण्याचा अर्धा उत्साह कमी होतो. आहे ना? मग आपल्याला कोणाशी बोलायला आवडतं? जो चांगल्या पद्धतीने ऐकतो. सो बिफोर स्पीकिंग, लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. वन शुड ऑल्वेज रिमेंबर. कुणालाही फक्त बोलणारे लोकं आवडत नाही, तर त्यांचं ऐकून घेणारे सुद्धा लोकं आवडतात. नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तुम्ही त्या व्यक्तीशी बोलत असताना तो कसे एक्सप्रेशन देतो, तुमचं लक्षपूर्वक ऐकतो, मान हलवतो, आहे ना? तुमच्या मताशी सहमत होतो, अगर त्याचं मत सांगतो एका विशिष्ट पद्धतीने. हे महत्वाचं आहे. बऱ्याचदा बघा लहान बहीण-भावंडांमध्ये भांडण झालं किंवा तुमचं भांडण झालं बहीण-भावंडांसोबत कोणासोबत आणि तुम्ही कोणाशी बोलताय, पण तो व्यक्ती तुमच्याकडे बघत नाही. तर तुम्ही म्हणता चिडून, "माझ्याकडे बघ तरी." है ना? बघितल्याने काय होणार आहे? ऐकतो तर आपण कानानी. मग बघण्याचं एवढं महत्व का? तर जेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याकडे बघतो, तेव्हा आपल्याला माहिती असतं, की तो आपलं ऐकतोय. त्याचं लक्ष आपल्याकडे आहे. हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशन आहे. बरोबर आहे. जेव्हा रुसलेला व्यक्ती असतो, तो म्हणतो, "सांग ना, ऐकत आहे मी." पण आपल्याला फक्त त्याने ऐकणं महत्वाचं नसतं, तर त्याच्यावरची एक्सप्रेशन त्याने समजून घेणं सुद्धा महत्वाचं असतं. म्हणून आपण त्याला म्हणत असतो, की "माझ्याकडे बघ." है ना? सो नॉन व्हर्बल कम्युनिकेशन. तुम्ही जेव्हा एखाद्या व्यक्तीशी बोलता, तेव्हा तो तुमच्याकडे बघतो, तुमचं म्हणणं ऐकतो, काळजीपूर्वक ऐकतो. है ना? बीइंग क्लिअर. आपल्याला या अशा लोकांशी बोलायला आवडतं, जे आपल्या डोक्यातला एखादा गोंधळ किंवा गुंता असेल, तो कमी करतात. रादर वाढवत नाहीत. है ना? बऱ्याचदा असं होतं, एखाद्याकडे गेलो प्रॉब्लेम घेऊन, तर तो प्रॉब्लेम आणखी कॉम्प्लिकेटेड होतो. मग पुढच्या वेळेस आपण त्याच्याकडे जात नाही. है ना? तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला अशा लोकांशी बोलायला आवडतं, जे क्लिअर असतात, सॉर्टेड असतात. है ना? चांगला बोलणाराही व्यक्ती तो, जो नेमकेपणाने नंतरचा जो पॉइंट आहे, तो कन्साइजली आपला टॉपिक किंवा आपला विषय किंवा आपला मुद्दा मांडतो. हं. त्यानंतर आहे बीइंग कॉन्फिडंट. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कॉन्फिडन्स हा आपल्याला सगळ्याच क्षेत्रात लागतो आणि लोकांशी बोलताना तर तो जरा जास्त लागतो. आहे ना? कधी-कधी कोणाला लोकांशी मिसळायला भीती वाटते, लोकांशी बोलायची भीती असते. कारण काही वेळेला कॉन्फिडन्स कमी असतो. मग हा आत्मविश्वास कसा निर्माण होईल? तीच गोष्ट वारंवार केल्याने निर्माण होईल. तो आपोआप निर्माण होणार नाही. मग आपल्याला अशा लोकांचं बोलणं आवडतं ऐकायला जे कॉन्फिडंट असतात. बरोबर आहे? बीइंग पर्सनेबल, जे फ्रेंडली असतात, जे जरा मनमिळाऊ असतात, ज्यांच्याशी बोलायला आपल्याला संकोच वाटत नाही, अशा लोकांशी आपल्याला बोलायला आवडतं. बीइंग पेशंट, है ना? आणि आपण जे काही सांगतोय, जशा पद्धतीने सांगतोय, ते आधी ऐकून घेतात. बऱ्याचदा तुम्ही बोलताना तुमच्याच बोलण्याकडे लक्ष द्या. तुम्हाला सगळं जाणवेल. आपण बोलताना बऱ्याचदा म्हणतो, "तू आधी ऐकून तर घे." आहे ना? म्हणजे काय करायचंय दॅट विल कम लेटर ऑन. बट बिफोर यू फर्स्ट लिसन, बी पेशंट. माझं म्हणणं तरी ऐक. ना सो वी वॉन्ट पेशन्स फ्रॉम अदर्स. मग आता ह्या ज्या सगळ्या क्वालिटीज आपल्याला ज्या व्यक्तीमध्ये असतात, त्याच्याशी बोलायला आवडतं. मग निश्चितचपणे जर त्या आपण आपल्यामध्ये स्वीकारल्या, तर आपल्याशी बोलायला पण लोकांना आवडेल. आपण पण प्रभावीपणे लोकांशी संवाद साधू शकू किंवा संप्रेषण त्यांच्यासोबत करू शकू. बऱ्याचदा काय होतं, हे क्लिअर नसलं किंवा माध्यम आपण त्या माध्यमाशी जर यूज्ड टू किंवा कम्फर्टेबल नसलो, भाषेशी कम्फर्टेबल नसलो, तर बरेचसे गोंधळ होतात. हं. एक सहज गंमत म्हणून मी या ठिकाणी ही स्लाईड टाकली आहे. एका हॉटेलमध्ये लिहिलेलं आहे. हे WhatsApp ग्रुपमध्ये आलेलं आहे मला. मी काढलेले फोटोज नाहीयेत हे. तर एका ग्रुपमध्ये हा मेसेज होता, की जर भाषा आपली व्यवस्थित नसेल, ज्या भाषेत बोलायचं आहे, तर मग काय-काय गोंधळ होऊ शकतो. तुम्ही बघा परमिशन नॉट अलाउड. ना किचन स्पेलिंग बघा आणि अलाउडचं स्पेलिंग बघा. हां, त्यानंतर इकडे तर खूपच भयंकर मेसेज हे होतो आहे, कम्युनिकेट होतोय. है ना? सुपर सलून, डाय, फेशियल, मसाजेस
आणि चिल्ड्रन कटिंग हिअर है ना. चिल्ड्रन कटिंग हिअर या शब्दाचा किती विपरीत अर्थ या ठिकाणी होतो. त्याला म्हणायचंय की मुलांची हेअर कट या ठिकाणी केल्या जाते. पण भाषेशी हे ना फॅमिलिअरिटी नसल्यामुळे किंवा भाषा येत नसल्यामुळे किती चुकीचा मिसकम्युनिकेशन या ठिकाणी होते, किती चुकीचा मेसेज जातोय हे आपण इथे गांभीर्याने बघितलं पाहिजे. म्हणून हे 2 हलके फुलके उदाहरणं मी या ठिकाणी दिली आहेत. मग कम्युनिकेशनचे टाइप्स कुठल्या कुठल्या आहेत? तर जेव्हा आपण एखाद्या ऑर्गनायझेशन बद्दल बोलतोय, तेव्हा आपण त्याच्यामध्ये कोणते कोणते वेगळे वेगळे प्रकार आहेत ते या ठिकाणी बघणार आहे. इंटरनल वर्सेस एक्सटर्नल. इंटरनल मीन्स अंडर एनी टीम, अंडर एनी ग्रुप और अंडर एनी बॅच. एक्सटर्नल म्हणजे इतरांसोबत, बाहेरच्या लोकांसोबत. फॉर्मल वर्सेस इनफॉर्मल. फॉर्मल म्हणजे औपचारिक आणि इनफॉर्मल म्हणजे अनौपचारिक. बहुतांश वेळा घरामध्ये आपण जे काही बोलतो, मित्रमैत्रिणींशी, जवळच्या लोकांशी जे बोलतो, दॅट इज इनफॉर्मल, ते अनौपचारिक असतं. आणि बाहेर ऑफिसेसमध्ये, शाळा कॉलेजेसमध्ये शिक्षकांसोबत जे आपण बोलतो, दॅट कम्स अंडर फॉर्मल कम्युनिकेशन. सेम थिंग इज विथ ऑफिशियल अँड अनऑफिशियल. ऑफिशियल मीन्स जे आपण एखाद्या कपॅसिटीमध्ये सांगत असतो, जसं एखादा न्यूज आहे, एखादा रिपोर्ट आहे, कोणाला तरी ईमेल करायचा आहे, दॅट इज ऑफिशियल. अँड अनऑफिशियल म्हणजे सहज आपण एकमेकांशी जेव्हा गप्पा मारतो, कलिग्स, सहकारी, दॅट इज अनऑफिशियल. वर्टिकल वर्सेस हॉरिझॉन्टल. वर्टिकल म्हणजे हायरार्की फ्रॉम अपवर्ड टू डाऊनवर्ड और फ्रॉम डाऊनवर्ड टू अपवर्ड. हॉरिझॉन्टल म्हणजे तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांच्या मध्ये कुठूनही कसंही ज्याच्याशी आपल्याला पाहिजे तसं आपण बोलतो, जिथे आपल्याला प्रॉपर चॅनलची गरज नसते. रिटन वर्सेस ओरल अतिशय सोपं आहे. वेन यू वॉन्ट टू राईट अन ऍप्लिकेशन और प्रिपेअर युअर रेझ्युमे और राईट अन ईमेल, तिथे आपल्याला लिहावं लागतं. ओरल जिथे आपण तोंडी बोलून काहीतरी सांगत असतो. वर्बल वर्सेस नॉन वर्बल, दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आपल्याला असं वाटत असतं की आपण फक्त बोलून संवाद साधतो, बट इट इज नॉट सो. आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहे. अँड लिसनिंग. लिसनिंग अँड ऍक्टिव्ह लिसनिंग खूप महत्वाचं आहे. फक्त ऐकणे आणि अतिशय सक्रियपणे ऐकणे, नाही ना. ऍक्टिव्ह लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या जागेवर स्वतःला ठेवून तो काय सांगतोय हे समजून घेण्याचा प्रयत्न करता आणि तुम्ही मध्ये मध्ये त्याला पॉझिटिव्ह नॉट्स देता, त्याचं म्हणणं पूर्णपणे समजून घेता, दॅट इज ऍक्टिव्ह लिसनिंग. मीन्स लिसनिंग डन विथ फुल कॉन्सन्ट्रेशन इज कॉल्ड एज ऍक्टिव्ह लिसनिंग. Just now, as I said, that words are only 7% of what we communicate. Tone of voice consists of 38% of our communication, and body language consists of 55% of our entire communication. म्हणजे बघा, भाषा आणि आवाज यांना मिळून 7 आणि 38% फक्त महत्व आहे. आणि बॉडी लँग्वेज, तुम्ही कशा पद्धतीने उठता, बसता, लोकांकडे बघता, तुमचं पोस्चर कसं आहे, तुम्ही कशा पद्धतीने हँडशेक करता, तुम्ही कसं स्माईल करता, या अनेक गोष्टी तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये येत असतात. आणि त्याच्यामुळे 55% कम्युनिकेशन हे बॉडी लँग्वेजच्या थ्रू होत असतं. एक छान उदाहरण या ठिकाणी मी सांगेन की आपल्याला बॉडी लँग्वेज तसं रोज जाणवत नाही की याचा इतका परिणाम होत असेल आपल्या कम्युनिकेशन वरती. पण तुम्ही एक साधा सीन डोळ्यासमोर आणा की तुम्ही बसनी प्रवास करताय, बस अगदी खच्चून भरली आहे, अँड यू आर द लास्ट पर्सन दॅट द कंडक्टर हॅज अलाउड टू बोर्ड ऑन द बस. सगळ्यात शेवटचा व्यक्ती म्हणून तुम्हाला कंडक्टरनी अलाउ केलंय. आणि तुम्ही इमॅजिन, तुम्ही आतमध्ये अगदी छोट्याशा जागेमध्ये कसे तरी उभे आहात आणि तुम्ही बघताय सगळ्या पॅसेंजर्सकडे आणि तुम्ही स्कॅन करताय त्यांचे चेहरे आणि एक अंदाज लावायचा प्रयत्न करताय की कोणाला रिक्वेस्ट केली तर मला जागा मिळण्याची शक्यता आहे. आणि बहुतेक वेळा आपण अशाच व्यक्तीला रिक्वेस्ट करत असतो जो आपल्याला जागा देण्याची शक्यता आहे. अनेक लोकांचे चेहरे बघूनच ते आपल्याला चेहऱ्याने सांगत असतात की बघ, विचारू नको, आमच्याकडे तुला जागा मिळणार नाही. सो इट इज व्हेरी सिम्पल, येट इट इज व्हेरी इम्प्रेसिव्ह. बॉडी लँग्वेज. बॉडी लँग्वेज म्हणजे आपल्या शरीराच्या हालचालींच्या मार्फत आपण जे कम्युनिकेट करतो, जेस्चर्स, आपले हावभाव, आपले डोळे, आपलं हसणं, आपले वेगळे वेगळे व्हॉइस मॉड्युलेशन्स, याच्या माध्यमातून आपण जे कळवतो त्याला आपण बॉडी लँग्वेज असं म्हणत असतो.
खूप इकडे सायन्स दिलेल्या आहेत. अनेक ठिकाणी आपण बघतो लिफ्टमध्ये वगैरे आपल्याला वेगळ्या वेगळ्या सायन्स दिलेल्या असतात. त्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुठे कुठलं फ्लोअर आहे, कुठे थांबायचं आहे, कुठे काय आहे, है ना. एखाद्या वेळी जो व्यक्ती कम्युनिकेट करत असतो त्याचं बॉडी लँग्वेज याच्याकडे आपलं लक्ष अप्रत्यक्षपणे जात असतं. आणि म्हणून आपण मागच्या स्लाइडमध्ये बघितलं की 55% ऑफ द कम्युनिकेशन हॅपन्स थ्रू नॉन व्हर्बल मोड, है ना. नॉन व्हर्बल म्हणजे जिथे भाषेचा वापर होत नाही पण बॉडी लँग्वेजचा वापर होतो. मग ह्याचं जे उदाहरण बघितलं आपण, आहे ना, लोकांच्या चेहऱ्यावरून आपल्याला लक्षात येतं. बहुतेक वेळा आपला अंदाज 99% वेळा बरोबर असतो की त्यांच्या चेहऱ्यावरून आपल्याला लक्षात येतं की कुणी आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी हो म्हणणार आहे किंवा नाही, है ना. एखाद्या व्यक्तीचं पोस्चर कसं आहे ना. कोणी खूप थकलेलं असलं की तो स्लाउची पोस्चर असतं, आहे ना. तुम्ही डोरेमॉन हे कार्टून बघितलं असेल तर डोरेमॉन थकलेला असलं की अगदी त्याचे खांदे गाळून चालतो, है ना. कोणी रागवलं की खांदे गाळतो. कुणाला एखाद्या गोष्टीचं वाईट वाटलं असेल तर लगेच आपल्याला त्याच्या चेहऱ्यावरून जाणवतं. सो बॉडी लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड वन शुड बी व्हेरी केअरफुल अबाउट इट. हा खूप मोठा एरिया आहे बॉडी लँग्वेजचा. आणि आज तुम्ही फक्त याची तोंड ओळख करून घेताय. तुम्ही याच्याबद्दल भरपूर वाचा, ऐका, व्हिडिओज बघा अँड यू विल बी अलर्ट अबाउट हाऊ टू हॅव माय ओन बॉडी लँग्वेज. माझं कसं असलं पाहिजे बॉडी लँग्वेज याच्याबद्दलची अवेअरनेस तुम्हाला त्याच्यातनं मिळेल. ओके. मग भाषेसाठी पण आपण बऱ्याचदा म्हणतो की आपल्याला लिहिता येतं, बोलता येतं, है ना, वाचता येतं. व्हॉट इज इन इट की एवढं सगळे लोक कम्युनिकेशन या शब्दाला बोलतात, तर एवढं का महत्वाचं आहे, है ना. बघा, बऱ्याचदा लिहित असताना पण चुका होतात आणि त्याच्यातून चुकीचे मेसेजेस जातात. एका चर्चमध्ये बोर्डवरती लिहिलं होतं, डोंट लेट युअर वरीज किल यू, लेट द चर्च हेल्प. हा, ज्यांना जरा बऱ्यापैकी इंग्रजी येतं त्यांना कळलं असेल की तुमच्या काळजी किंवा चिंतांना तुम्हाला तुमचा जीव घेऊ देऊ नका, तुम्हाला मारू देऊ नका. लेट द चर्च हेल्प. ऍक्च्युली चर्च हेल्प्स टू रिवाइव्ह, चर्च हेल्प्स टू कॉन्सोल, चर्च हेल्प्स टू लिव्ह, है ना. एका रेस्टॉरंटच्या बाहेर लिहिलेलं आहे मेसेज, ओपन 7 days a week अँड वीकेंड्स टू, है ना. म्हणजे 7ही दिवस आठवड्यातले, मग वीकेंड्स म्हणजे आणखी वीकेंड्सला पण सुरू असतं ना. हास्यास्पद होतं बऱ्याचदा जेव्हा आपलं त्या भाषेवरती प्रभुत्व नसतं किंवा ती भाषा आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येत नाही. ॲट अ ग्रेव्हयार्ड, एका स्मशानभूमीत पाटी लावलेली होती, दॅट पर्सन्स आर प्रोहिबिटेड फ्रॉम पिकिंग अप फ्लावर्स फ्रॉम एनी बट देअर ओन ग्रेव्ह, है ना. म्हणजे तुम्हाला दुसऱ्यांच्या ग्रेव्ह वरची फुलं उचलणं निषिद्ध आहे, पण तुम्ही तुमच्या ग्रेव्ह वरची उचलू शकता. ऍक्च्युली ही वॉन्टेड, ऑर द ग्रेव्ह यार्ड ऑथॉरिटी वॉन्टेड टू से की तुमचा जो कोणी आपला व्यक्ती त्या ठिकाणी त्याची जिथे ग्रेव्ह आहे तुम्ही त्यावरची फक्त फुलं उचलू शकता, नॉट अदर्स. बट वेन यू डू नॉट यूज लँग्वेज प्रॉपरली सच थिंग्स हॅपन. ज्यांना आपण बॅरियर्स म्हणतो. बॅरियर्स म्हणजे अडथळा, अडचण. हे अनेक असतात पण आपण इथे ठळक किंवा काही महत्वाचे बॅरियर्स बघूया. पहिला बॅरियर आहे मडल्ड मेसेज, है ना. बऱ्याचदा समोरचा व्यक्ती स्पष्टपणे सांगत नाही की त्याला काय अपेक्षित आहे आणि खूप कन्फ्युजिंग त्याची वाक्यरचना असते आणि म्हणून समोरच्याला पण कळत नाही की नेमकं करायचं काय आहे. म्हणून आपण जेव्हा समोरच्याला सांगतो तेव्हा काळजी घ्यायची की आपण स्पष्टपणे सांगितलं पाहिजे. स्टिरिओटायपिंग, सिलेक्टिव्ह परसेप्शन्स अँड प्रिज्युडायसिस, हे तिघांना एकत्रित घेतलेलं आहे. थोडं जवळ 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 यांचं रिलेशनही एकमेकांशी आहे. स्टिरिओटायपिंग म्हणजे आपण काही साच्यांमध्ये लोकांना ठेवतो. बऱ्याचदा बोलताना, ऐकताना आपल्याला जाणवत नाही, पण एखादा विशिष्ट व्यक्ती असेल किंवा एखादा विशिष्ट विषय असेल तर आपण त्याला स्टिरिओटाइप करून टाकतो आणि त्याला एका विशिष्ट साच्यामध्ये टाकतो. तसं केल्याने आपण ओपनली तो ऍक्सेप्ट करू शकत नाही आणि म्हणून चांगलं कम्युनिकेशन त्या ठिकाणी घडत नाही. सिलेक्टिव्ह परसेप्शन्स, काही काही आपल्या आवडीनिवडी ठरलेल्या असतात, त्याच्याही आपल्या बोलण्यामध्ये, लोकांशी संवाद साधण्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. प्रिज्युडायसिस म्हणजे बऱ्याचदा आपले प्री कन्सिव्ड नोशन्स असतात, ज्याला आपण मराठीमध्ये
पूर्वग्रह दूषित असणे म्हणजे एखाद्याबद्दल कोणीतरी सांगितलं म्हणून माहिती आहे की बा एखादा व्यक्ती खूप रागीट आहे, खूप तापट आहे है ना, आणि आपणही तसा ग्रह किंवा आपलं मत तसं करून घेणे. असं केल्यामुळे काय होतं, तो व्यक्ती कदाचित तसा नसेलही, पण आपण त्या भावनेने त्याच्यापर्यंत बोलायला किंवा सांगायला जात असतो. रॉंग चॅनेल आहे ना. बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीला कोणतं माध्यम चांगलं सुटेबल आहे हे विचार न करता चुकीच्या माध्यमाचा वापर जेव्हा केला जातो तेव्हा त्याला रॉंग चॅनल असं आपण म्हणतो. भाषा, कोणाशी बोलायचंय, त्यांची कोणती भाषा आहे त्या भाषेत बोललं तर आपला संवाद जास्त प्रभावी होईल. ज्या लोकांशी बोलायचंय त्यांच्या भाषेमध्ये बोलणं किंवा त्यांना आवडेल त्या भाषेमध्ये बोलणं किंवा आपला मेसेज त्या पद्धतीने कम्युनिकेट करणं हे खूप महत्वाचं आहे. लॅक ऑफ फीडबॅक, बऱ्याचदा बोलणारा बोलत असतो पण समोरचा व्यक्ती प्रतिक्रियाच देत नाही. त्याच्यामुळे त्याला कळत नाही बोलणं थांबवायचं की सुरू ठेवायचं की जोराने बोलायचं की हळू बोलायचं. सो फीडबॅक पण खूप महत्वाचा आहे, आपण आधीच बघितलंय. पुअर लिसनिंग स्किल्स आहे ना, म्हणून बऱ्याचदा तिथेच वाद होतात किंवा तिथेच विसंवाद होतो की कोणी ऐकतच नाही, कोणी ऐकतच नाही है ना. आपण सांगायला गेलो तर थोडंसं ऐकतात, नंतर ऐकीन सोडून देतात है ना. पुअर लिसनिंग स्किल. फिजिकल डिस्ट्रॅक्शन, जसं आता मी सुद्धा बोलत आहे तर तुम्हाला मागे थोडासा नॉईज ऐकायला येतोय, थोडा एखाद्या मशीनचा आवाज ऐकायला येतोय है ना. तर जेव्हा असं फिजिकल डिस्ट्रॅक्शन असतं किंवा इंटरनेट ब्रेकअप असतं किंवा मोबाईलमध्ये नेटवर्क कनेक्शन नसतं, तर हा फिजिकल इंटरप्शन आहे. डिफरंट स्टेटस ऑफ द सेंडर अँड रिसिव्हर, बोलणारा आणि ऐकणारा, मेसेज पाठवणारा आणि रिसीव्ह करणारा यांच्या स्टेटसमध्ये, मग ते वयाचं असो, ते इकॉनॉमिक असो, ते सोशल असो, ते स्टेटस जरी वेगवेगळे असले आणि ते दोघही जण एका कॉमन लेवलवर येऊ शकले नाही तर त्यामुळे सुद्धा आपल्या बोलण्यामध्ये किंवा संवादामध्ये अडथळा निर्माण होतो. यूज ऑफ जार्गन बघूया आपण पुढे. सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग आहे ना, तुम्ही बहुतेक ज्या वेगळ्या वेगळ्या सिरियल्स बघता त्याच्यामध्ये बऱ्याचदा सिलेक्टिव्ह रिपोर्टिंगची खूप उदाहरणं आपल्याला दिसतात की एखाद्या व्यक्तीने एक मेसेज दिलाय, तो पूर्ण न सांगता त्यातला फक्त अर्धा सांगणे आणि आपल्या फायद्याचा तेवढा सांगणे, दॅट इज सिलेक्टिव्ह रिपोर्टिंग. पुअर टायमिंग है ना, याचा उदाहरण आपल्याला खूप सापडतील आपल्या घरामध्येच. आपले आई बाबापैकी कोणीतरी बाहेरून आलंय, खूप थकून आलंय है ना, त्यांचा दिवस खूप त्रासदायक आणि खूप थकवणारा गेलाय आणि ते घरी आल्याबरोबर जर आपण एखाद्या गोष्टीची डिमांड केली तर तुम्हाला माहितीये उत्तर काय येऊ शकतं है ना. तर टायमिंग खूप महत्वाचं आहे. तुम्ही केव्हा कोणती गोष्ट सांगितली पाहिजे, मांडली पाहिजे याला खूप महत्व आहे. कॉन्फ्लिक्ट, जर एखाद्याशी आपलं भांडण असेल, वाद असतील तर त्याच्याशी बोलताना आपण खूप ओपनली नाही बोलू शकत, खूप सहज तो संवाद नसतो. म्हणून संघर्ष होणार नाही अशी परिस्थिती आपल्याला नेहमी निर्माण करायची आहे किंवा ठेवायची आहे. जेंडर सायकोलॉजीज है ना, मेल फिमेल, थर्ड जेंडर, असं पण बऱ्याचदा होतं की कधी कधी स्त्रियांना पुरुषांशी बोलताना संकोच वाटतो किंवा तेवढ्या कॉन्फिडंटली किंवा सगळ्याच केसेसमध्ये नाही पण बहुतेक वेळा तेवढं सहज बोलताना जमत नाही. विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रिया असतील, कमी शिकलेल्या असतील, तर त्यांना संकोच वाटतं बाहेरच्या ठिकाणी, बाहेरच्या गावामध्ये कुणा पुरुषाला मदत मागणे, रस्ता विचारणे वगैरे आहे ना. तर मेल फिमेल जेंडर सायकोलॉजी हा पण विषय खूप मोठा आहे आणि याच्यामध्ये इतर अनेक उपविषय ज्यांना सब टॉपिक्स म्हणतो त्यांचा समावेश होतो. याच्याबद्दल पण जे लोक इंटरेस्टेड आहे ते वाचू शकतात. इट इज अ व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग एरिया. एक बुक आहे, मेन आर फ्रॉम मार्स अँड विमेन आर फ्रॉम व्हीनस नावाचं. याच्यामध्ये हा जो जेंडर कॉन्फ्लिक्ट आहे कम्युनिकेशन मधला तो खूप सुंदर पद्धतीने दाखवलाय है ना. की बऱ्याचदा पुरुषांना वाटतं की आम्हाला जे सांगायचंय ते यांना कळत नाही, स्त्रियांना स्त्रियांना वाटतं की आम्ही जितक्या संवेदनशीलतेने एखादी गोष्ट सांगतो किंवा शेअर करतो यांना कळत नाही. तर असे खूप उदाहरणं आपल्याला त्या पुस्तकामध्ये बघायला वाचायला मिळतात. ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी जरूर जरूर वाचा. आणि कम्युनिकेशन ॲप्रिहेन्शन, फोबिया, खूप लोकांना बोलायचीच भीती वाटते, चार लोकांमध्ये जाऊन व्यक्त व्हायचीच भीती वाटते. आज जग इतकं वेगाने पुढे जात आहे की आपल्याला असं भीती वाटून चालणार नाही. We cannot afford to have phobia of communication if you want to progress, if you want to proceed further in your career and professional life and personal life too.
जार्गनचं एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. जार्गन या शब्दाचा अर्थ होतो की खूप किचकट आणि खूप कठीण असा शब्द, अवजड असा शब्द जो रोज आपण वापरत नाही. आणि तो एखादा असा शब्द आला तर मग काय होतं, तिथे आपल्याला समोरचा व्यक्ती काय बोलतो आहे ते कळत नाही, त्याचा पूर्ण अर्थ लागत नाही. जसं इथे एक दोन शब्द मी वापरले आहेत. दॅट राहुल सांकृतायन वॉज अ पॉलिमथ अँड अ पॉलिग्लॉट हू हेटेड पॅट्रियार्की. आता पॉलिमथ, पॉलिग्लॉट आणि पॅट्रियार्की या 3 शब्दांचा अर्थ कळला नाही तर या वाक्याचा अर्थ कळणार नाही, आणि म्हणून हे 3 शब्द जार्गन आहेत. आता मी सांगणार नाही या शब्दांचा अर्थ काय होतो, तुम्ही डिक्शनरी घेऊन शोधा की या शब्दांचा अर्थ काय होतो, म्हणजे ते तुमच्यासाठी जार्गन राहणार नाहीत. मडल्ड मेसेजचं एक्झाम्पल आहे ना. खूप कॉम्प्लिकेटेड मेसेज किंवा खूप सोप्या गोष्टीला किचकट करणे. एक लेखक आहे, त्याचं पुस्तक आहे द वे ऑफ द वर्ल्ड. त्याच्यामध्ये हे एक वाक्य आहे, दॅट आय एम कन्फाउंडेड विथ कन्फ्युजन ॲट द रेट्रोस्पेक्शन ऑफ माय ओन रूडनेस. म्हणजे त्याला सरळ म्हणायचं होतं आय एम सॉरी, पण त्यांनी किती लांब वाक्य केलंय बघा. सो दिस इज अ मडल्ड मेसेज. ज्याला हे कळणार नाही तो म्हणेल या बाबांनी नेमकं काय म्हटलंय ना, काय सांगितलंय, कळलं नाही. बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपण तिथे असतो, मी तिथे होतो, आय सॉ इट माय सेल्फ. पण प्रत्येक वेळेला सीइंग इज बिलिव्हिंग असू शकतं का, किंवा बिलिव्हिंग इज सीइंग असू शकतं का, है ना. जे आपण बघतो तेच खरं असेल का. बघा, गुड हा शब्द मी वाचते, पण कोणी त्याच्यामधला इविल पण वाचू शकतो. मी ऑप्टिकल वाचते, कोणी त्याच्यामधला इल्युजन वाचू शकतो. म्हणजे एका गोष्टीला अनेक आस्पेक्ट किंवा पैलू असू शकतात. फक्त आपलाच आस्पेक्ट बरोबर आहे, माझाच मुद्दा बरोबर आहे, असं आग्रह धरणे जरा चुकीचं होतं, है ना. हे एक फेमस पुस्तक आहे, बेस्ट सेलर पुस्तक आहे, त्यातलं हे एक उदाहरण आहे. एक इमेज आहे या ठिकाणी, आणि त्या इमेज मध्ये आपल्याला बघायचं आहे की आपल्याला काय दिसतं, है ना. काही लोकांना याच्यामध्ये एक छान तरुण मुलगी पाठमोरी अशी असलेली आपल्याला दिसते आहे, आणि तिने फरचा कोट घातला असं आपल्याला दिसेल. काही लोक यालाच एक आजी आहे जिने स्कार्फ घातला आहे असं इंटरप्रिट करतात, आणि दोघांजवळही व्हॅलिड रिझन्स आहेत हे स्पष्ट करण्यासाठी की ती म्हातारी आजी आहे का तरुण मुलगी आहे, है ना. वास्तविक पाहता पिक्चर मध्ये दोन्ही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये आपण फक्त माझंच बरोबर आहे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा समोरचे लोक आपल्याशी प्रॉपरली संवाद करू शकत नाही. म्हणून सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेणे, समजून घेणे आणि व्हॅलिड समजणे हे पण खूप महत्वाचं आहे. है ना. हे खूप वेळा होतं. लहानपणी तुम्ही पण पाहिलं असेल, 6 आणि 9 लिहिताना लहान मुलांना प्रॉब्लेम जातो, है ना. एक बघतोय त्याच्या बाजूनी तो 9 आहे, दुसरा बघतोय त्याच्या बाजूनी 6 आहे, है ना. म्हणजे आपण ज्या बाजूने बघतोय तीच बाजू खरी असू शकत नाही. एखाद्या गोष्टीला अनेक बाजू असू शकतात. त्या विचारात घेणे खूप आवश्यक आहे. जेंडर सायकोलॉजीचं एक उदाहरण या ठिकाणी खूप छान दिलेलं आहे. एका शिक्षकाने शाळेमध्ये वर्गात लिहिलं होतं, दॅट अ वुमन विदाउट हर मॅन इज नथिंग, आणि त्याला पंक्च्युएट करायला सांगितलं. मुलांनी काय केलं बघा, अ वुमन विदाउट हर मॅन इज नथिंग, आणि मुलींनी काय केलं, अ वुमन विदाउट हर मॅन इज नथिंग, है ना. तर कॉमा, पंक्च्युएशन साइन याच्यामुळे पण वाक्याचे बरेच अर्थ बदलू शकतात. तसंच एक उदाहरण इकडे आणखी आहे बघा. प्रायव्हेट नो, व्हिजिटर्स अलाउड. प्रायव्हेट नो, व्हिजिटर्स अलाउड, है ना. बघा, थोड्या थोड्या पंक्च्युएशननी सुद्धा अर्थ बदलतात. म्हणून लिहिताना, मेसेज लिहिताना, टाईप करताना कॉमा, क्वेश्चन मार्क देणं खूप काळजीपूर्वक देणं आवश्यक आहे. बऱ्याचदा आपण बोलताना सारख्या सारख्या उच्चारांचे जेव्हा शब्द येतात, तेव्हा स्लिप ऑफ टंग ज्याला आपण म्हणतो तसं होतं, फंबल होतो आपण, है ना. तेव्हा असे काही टंग ट्विस्टर्स आपण प्रॅक्टिस केले तर पब्लिकली जेव्हा आपल्याला बोलायचं असतं तेव्हा मग आपण फंबल होत नाही. बऱ्याचदा मग जेव्हा एखादा बोलणारा फंबल होतो, बाकीचे लोक हसतात आणि मग त्याचा उत्साह जरा कमी होतो, है ना. तर तुम्ही असे अनेक टंग ट्विस्टर्स आहेत ते प्रॅक्टिस करू शकता, त्याच्यामुळे तुमचं फंबलिंग कमी होऊ शकतं. मग हे बॅरियर्स आहेत तर यांना ओव्हरकम कसं करायचं, ओव्हरकम म्हणजे याच्यामधून बाहेर कसं यायचं, यांच्यावर विजय कसा मिळवायचा. हम्म मग हे अडथळे आहेत तर त्यांना पार कसं करायचं आणि चांगला संवाद कसा स्थापित करायचा, है ना. मग फर्स्ट इज हॅव अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड अबाउट कम्युनिकेशन.
ना पॉझिटिव्हली समोरच्याशी बोललं पाहिजे. मनामध्ये कुठलाही ग्रह किंवा मत घेऊन आपण कुणाशी बोलू नये. पॉझिटिव्हली सकारात्मक बोललं पाहिजे. गोल ओरिएंटेड. आपल्याला काय हवंय, आपण कशासाठी बोलतोय, नेमकेपणाने प्रिसाइजली तेवढंच बोलणे. वायफळ किंवा विनाकारणचं बोलणं टाळणे. इट मस्ट बी अप्रोच्ड ॲज अ क्रिएटिव्ह प्रोसेस दॅन ॲज अ रेग्युलर कोअर. त्याच्याकडचा आपला अप्रोच हा क्रिएटिव्ह असला पाहिजे, की मला ही माहिती त्याच्यापर्यंत पोहोचवायची आहे, तर किती जास्त चांगल्या पद्धतीने कुठल्या माध्यमाचा वापर करून आपण ते करू शकू याचा विचार केला पाहिजे. ॲक्सेप्ट रिॲलिटी ऑफ मिसकम्युनिकेशन. कम्युनिकेशनच्या थिअरीमध्ये असं म्हटलं जातं दॅट 100% कम्युनिकेशन नेव्हर अपिअर्स ऑर नेव्हर टेक्स प्लेस. म्हणजे मला जे एखादी गोष्ट जितक्या प्रभावीपणे किंवा तीव्रतेने तुम्हाला सांगायची आहे, तितक्या तीव्रतेने ती कधीच 100% तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. देअर विल बी ऑलवेज सम नॉईज ऑर सम ड्रॉपेज ऑफ इन्फॉर्मेशन. त्याला आपण मिसकम्युनिकेशन किंवा थोडासा स्कोप हा 100% कम्युनिकेशन नाही होणार याच्याकडे राहील. ही रियालिटी आहे, ही वास्तविकता आहे, ही स्वीकारली पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जितक्या जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला आवडते किंवा पटते, तितक्याच चांगल्या पद्धतीने ती समोरच्याला पटेल असं नाही. कम्युनिकेशन ओनली इम्प्रूव्हज कम्युनिकेशन. हा साधा सोपं ट्रिक आहे. जितकं जास्त तुम्ही त्याचा वापर कराल, जर इंग्रजी भाषेत करायचं असेल तर इंग्रजी भाषेचा जितका जास्त वापर कराल तितकी तुमची भाषा डेव्हलप होत जाईल, चांगली होत जाईल, है ना. मराठीमध्ये मातृभाषेमध्ये कुठल्याही एखाद्या मातृभाषेमध्ये तुम्हाला संवाद साधायचा असेल, जितक्या वेळा तुम्ही ती प्रक्रिया कराल तितक्या जास्त परिणामकारक आणि प्रभावी ती प्रक्रिया होत राहील. हम्म. मगाशी पण मी सांगितलं, इंग्लिश इज जस्ट अ कम्युनिकेशन टूल. नेव्हर लेट इट स्ट्रेस यू आउट. खूप लोकांना इंग्रजीची भीती वाटते आणि म्हणून त्यांना आयुष्यामध्ये अनेक गोष्टी करायच्या राहून जातात, ज्या अनेक गोष्टी त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने करू शकतात, पण फक्त भीती भाषेची वाटते किंवा इंग्लिशची वाटते. इट्स मिअरली अ वे टू शेअर युअर थॉट्स. हे फक्त एक माध्यम आहे तुमचे विचार व्यक्त करण्यासाठी. अनेक हजारो भाषा आहेत, त्याच्यातली एक इंग्लिश आहे. वी ऑल हॅव इन कॉमन. फक्त ही कॉमन आहे म्हणून हिला जास्त महत्व आहे. बी प्राऊड ऑफ युअर लेव्हल, व्हॉट एव्हर इट मे बी. तुम्ही इंग्रजी भाषेच्या बाबतीत जर बोलत असाल तर तुम्ही कुठल्याही लेवलवर असाल, म्हणजे तुमच्या चुका होत असतील, स्पेलिंग मिस्टेक होत असतील, त्याचा बद्दल खूप भीती बाळगू नका. एन्जॉय इम्प्रूव्हिंग युअर स्किल्स. हे खूप महत्वाचं आहे. एकदा लक्षात आलं की कुठे चूक होते, तेव्हा ती चूक इम्प्रूव्ह करा आणि ती जर्नी एन्जॉय करा. घाबरून भिवून दूर जाऊ नका. डोंट शाय अवे. ऑलवेज ट्राय टू हॅव फन विथ इट. है ना. डोंट शाय अवे. घाबरून गेल्याने प्रश्न सुटणार नाही. आनंदाने ती प्रक्रिया एन्जॉय करा, ती भाषा शिका आणि अतिशय सोपं आहे, खूप कठीण नाही आहे. जर जगातल्या इतक्या लोकांना येतंय तर आपल्याला यायला काहीच हरकत नाही. फेमस फेल्युअर्स. खूप वेळा आपल्याला बोलायची भीती किंवा इंग्रजी वापरायची भीती यासाठी वाटते कारण आपण अपयशी हो, है ना. अपयश हे प्रत्येकाच्या नशिबामध्ये आहे. प्रत्येकाला आधी अपयश घेऊनच मग यश चाखायचं आहे. इथे काही उदाहरणं दिली आहेत, है ना. ओप्रा विन्फ्रे, वॉल्ट डिझनेट, ऑल्बर्ट आइन्स्टाईन, हे सगळे लोक मिझरेबली दे फेल्ड इन देअर फर्स्ट ऑर प्रायर अटेम्प्ट्स. पण नंतर जगाला त्यांनी आपली दखल घ्यायला लावली आहे. तर एकदा दोनदा अपयश आलं म्हणून सोडून देऊ नका. कीप ट्राईंग. अ चेंज इन लँग्वेज कॅन ब्रिंग आउट अ चेंज इन पर्सनॅलिटी. तुमची जर भाषा बदलली किंवा तुम्ही इंग्लिश भाषेबद्दल जास्त मी बोलते आहे, या भाषेला जास्त तुम्ही आपलंसं केलं तर तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये पण एक चेंज येऊ शकतो. कारण नवीन भाषा म्हणजे नवीन साहित्य, म्हणजे नवीन संस्कृती आणि जगाकडे बघण्याची नवी दिशा, है ना. मातृभाषा चांगली असणं खूप आवश्यक आहे आणि त्यासोबतच दुसरी एखादी भाषा जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व सुद्धा बहुआयामी होतं आणि ते पूर्णपणे ट्रान्सफॉर्म सुद्धा होतं. इंग्लिशमध्ये एक नाटक आहे, जी.बी. शॉ यांनी लिहिलेलं. त्या नाटकाचं नाव आहे पिग्मॅलियन. जे लिटरेचरचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे हे नाटक. याच्यावरती एक सिनेमा आलाय, माय फेअर लेडी नावाचा. याच्यामध्ये अत्यंत सुंदररित्या दाखवलंय की फक्त भाषेमुळे किंवा भाषेवर काम केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचं पूर्ण व्यक्तिमत्व कसं ऑल टुगेदर ट्रान्सफॉर्म होतं किंवा पूर्णपणे आमूलाग्र बदलतं.
बदलतं फॉर चेंज फॉर बेटर, चांगल्यासाठी बदलतं. कसं बदलतं ते तुम्ही पुस्तक वाचा किंवा हा सिनेमा तुम्हाला बघता आला तर बघा. यू विल बी अमेज्ड टू सी हाऊ लँग्वेज कॅन ब्रिंग अबाउट चेंजेस इन टू वन्स पर्सनॅलिटी. आणि शेवटाकडे येतोय आपण. हे एक कोटेशन आहे महात्मा गांधी यांचं. हे खूप महत्वाचं आहे आणि खूप चांगलं कोटेशन आहे. बघा, कीप युअर थॉट्स पॉझिटिव्ह बिकॉज युअर थॉट्स बिकम युअर वर्ड्स. म्हणून मी सुरुवातीला जे सांगितलं की तुमचं स्वतःशी पण जे नातं आहे ते या चांगला संवाद साधण्याच्या प्रक्रियेमध्ये इम्प्रूव्ह होणार आहे. कारण दिवसभरात आपण इतरांशी जितकं बोलतो त्यापेक्षाही जास्त आपण स्वतःशी बोलत असतो, सतत बोलत असतो. मग हे जे सततचा सेल्फ टॉक आहे, इट मेक्स अवर सेल्फ इस्टीम. आणि हा जितका पॉझिटिव्ह असेल, जितका चांगला असेल, तितका आपला सेल्फ इस्टीम हाय असणार आहे. म्हणून पॉझिटिव्ह थॉट्स बिकम पॉझिटिव्ह वर्ड्स. कीप युअर वर्ड्स पॉझिटिव्ह बिकॉज दे बिकम युअर बिहेवियर. कीप युअर बिहेवियर पॉझिटिव्ह, इट फॉर्म्स हॅबिट्स. Keep your habits positive, they become your values. And keep your values positive, they become your destiny. हम्म म्हणजे विचार चांगले तर शब्द चांगले. शब्दांना खूप महत्व आहे. ते शब्द तुम्ही जितके जसे वापराल तसं तुमचं व्यक्तिमत्व बनत जात असतं. कारण शब्दांमुळे बिहेवियर बनतं, बिहेवियरमुळे सराव, हॅबिट है ना, सवय पडते. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यातली नीतिमूल्य, ध्येय ठरवली जातात आणि त्याच्यावरच आपलं नशीब बनत असतं. सो वर्ड्स, 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 दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणूनच जेव्हा जेव्हा आपण आयदर व्हर्बली ऑर नॉन व्हर्बली कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतो, ट्राय टू रिमेंबर why you are communicating, what is your goal for this communication, and how you are going to communicate it impressively with the people or with your audience. अत्यंत सकारात्मकरित्या या सगळ्या प्रोसेसला जेव्हा आपण घेतो आणि यातल्या बॅरियर्सकडे लक्ष देऊन जेव्हा ते ओव्हरकम करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा प्रत्येक नवीन ज्याला आपण म्हणू पायरीवर किंवा प्रत्येक नवीन संवाद जेव्हा तुम्ही लोकांशी साधाल तेव्हा तुम्हाला स्वतःमध्ये बदल घडून येत असलेला दिसेल. आय होप तुम्हाला हे प्रेझेंटेशन आवडलं असेल, हे सेशन आवडलं असेल. थँक्यू सो मच. मी आयोजकांचे पण धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते की त्यांनी या इतक्या सुंदर ॲड ऑन कोर्समध्ये मला बोलण्याचा ऑपॉर्च्युनिटी दिली, संधी दिली. Thank you so much to the coordinators of this add-on course on life skills for self-empowerment. आणि हे जे काही सेशन घेतलंय मी, ज्या स्लाइड्सच्या आधारे घेतलंय, त्या स्लाइड्स वेगवेगळ्या वेबसाईट्सवरून घेतलेल्या आहेत. त्यांचे रेफरन्सेस या ठिकाणी दिलेले आहेत. काही बुक्स आहेत. तुम्ही स्वतः पण गुगल सर्च करू शकता. जितकं तुम्ही एक्सप्लोअर कराल तितकं तुम्हाला या फील्डमधलं जास्तीत जास्त नॉलेज मिळेल. जितकं नॉलेज मिळेल तितकं तुमचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होत जाईल. अनेक वेबसाईट्स आहेत, अनेक व्हिडिओज आहेत, अनेक मेंटॉर्स आहेत जे तुम्हाला याच्याबद्दल मार्गदर्शन करतील. Today I tried to introduce you to this topic. Now, how far you go on exploring it, it is up to you. Okay? या ठिकाणी मी माझे जे काही स्टुडंट्स आहेत आणि माझे मेंटॉर्स आहेत, ज्यांच्याशी चर्चा करून, ज्यांच्या समोर वारंवार प्रेझेंट करून मी आज या सब्जेक्टवर बोलू शकते आहे, त्या सगळ्यांचे पण धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते, आभार व्यक्त करते आणि या ठिकाणी थांबते. Thank you so much. I hope you enjoyed the session. Please give your feedback on this session. Thank you. Thank you so much.